उन्हाळा विशेष पोटाला थंडावा देणारे, शरीरातील उष्णता कमी करणारे, पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। शरीरामध्ये असलेली उष्णता, अशक्तपणा, थकवा, हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यास हे लाडू अत्यंत उपयोगी आहेत। तर आता हे लाडू कसे बनवायचे ते लगेच बघूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका। तर चला वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि मेजरिंग कपाचा वापर करून इथं मी 1.5 कप इतके हिरवे मूग घेतलेले आहेत। तर हे हिरवे मूग मी थोडेसे ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे धुवून वाळवून देखील घेऊ शकता। आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती हे मूग एकदम खमंग असे 7 ते 8 मिनिट छान असे भाजून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात इथं मोठा करायचा नाही, तर मंद गॅसवरतीच आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान असे भाजले जातात आणि करपत देखील नाहीत। आता इथं मी एक 7 ते 8 मिनिट हे मूग भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता मूग इथं आपले मस्त असे भाजले गेलेत। आता मूग भाजलेत की नाही हे कसं ओळखायचं, तर एक तर मुगाला असे हलके हलके डाग आले पाहिजेत आणि मूग भाजल्यानंतर एकदम खमंग असा सुगंध बाहेर पडतो। असा छान सुगंध बाहेर पडला की समजायचं आपले मूग छान असे भाजले गेलेत। आता इथं लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मूग आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊन पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत। तर आता इथं तुम्ही बघू शकता एका ताटामध्ये मी हे मूग पूर्णपणे गार करून घेतले। तर पूर्णपणे असं गार करूनच आपल्याला हे मिक्सरमधून नंतर फिरवून घ्यायचे आहेत। गरम असताना आपल्याला मिक्सरमध्ये अजिबात घालायचं नाही। तर इथं मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतले। तर आता हे गार झालेले मूग आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तर सगळेच मूग मी या मिक्सरच्या भांड्यात घातलेत, कारण इथं मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता या मुगामध्येच मी 2 वेलची सुद्धा घातलेत। आता हे छान असं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर मिक्सरला बारीक करत असताना एकदम पण बारीक न करता पिठासारखं थोडंसं आपला बारीक रवा असतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे खूप जास्त जाडसुद्धा करायचं नाही आणि खूप जास्त बारीकसुद्धा नाही, असं बारीक रव्याप्रमाणे आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने। तर आता आपण हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया। आता इथं मी परत तीच कढई थोडीशी पुसून घेतलेली आहे आणि परत गॅसवरती मी ही कढई गरम करायला ठेवली आहे। तर आता या कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर आता तूप किती घ्यायचं, तर इथं मी अर्धा कप मेजरिंग कपने अर्धा कप इतकं तूप घेतलं आहे। तर आता इथं मी सगळं तूप घालणार नाही, तर थोडं थोडं करून मी हे तूप 2-3 बॅचमध्ये घालणार आहे। तर आता आपल्याला हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की आपण जे मिक्सरला तयार करून घेतलेलं जे मुगाचं पीठ आहे तर ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर असं संपूर्ण पीठ मी या तुपामध्ये घालून घेतले आणि आता आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच परत आपल्याला हे पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तर पीठसुद्धा आपल्याला एक 6 ते 7 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल आपण मूग तर भाजले होते, मग परत पीठ भाजायची काय गरज आहे। आपण इथं मूग तर खमंग भाजलेत, पण ते फक्त वरून छान भाजले जातात, ते एकदम आतपर्यंत असे खमंग भाजले जात नाहीत। म्हणून आपल्याला असं पीठ थोडंसं भाजून घ्यावं लागतं, म्हणजे आपण लाडू खाताना आपल्याला अजिबात कुठेही कच्चा वास येत नाही किंवा लाडू बऱ्याच वेळापर्यंत टिकायला सुद्धा मदत होते। आता मी हे पीठ मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट भाजून घेतले। आता 3 ते 4 मिनिट मी हे पीठ भाजल्यानंतर कढईमध्येच मी अशी थोडीशी जागा करून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला जे आपण शिल्लक ठेवलेलं तूप होतं तर ते तूप आता आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी थोडंसंच आता मी इथं तूप शिल्लक ठेवलं आहे, ते आपण शेवटी वापरणार आहोत। तर आता या तुपामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आहे। तर इथं मी फक्त काजूचे तुकडे घेतले असे बारीक बारीक कट करून। तर आता हे मी तुपामध्ये असं थोडेसे परतून घेणार आहे आणि या पिठामध्येच आपल्याला हे काजू मिक्स करायचे आहेत आणि या पिठासोबत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे पीठ भाजत असताना आपले काजूसुद्धा छान असे भाजले जातील, सेपरेट आपल्याला तळून किंवा भाजून घालावे लागत नाही। अजून आपल्याला हे पीठ एक 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती भाजून घ्यावं लागणार आहे। तर अजून 2 मिनिट मी हे पीठ छान असं भाजून घेतल्यानंतर आपल्याला आपण जे शिल्लक ठेवलेलं तूप होतं तर ते सगळं तूप आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि फक्त 1 मिनिटासाठीच आपल्याला आता हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। आणि आता तुम्ही इथं बघू शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आतापर्यंत आपल्याला हे पीठ भाजायला 6 ते 7 मिनिटं लागली। आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढईमधलं मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊन पूर्णपणे गार किंवा थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण
थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. तर मेजरिंग कपने बरोबर 1 कप भरून इतका मी एकदम बारीक असा गूळ चिरून घेतलेला आहे. तो आता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि हाताने थोडंसं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे परत मिक्सरला फिरवणार आहोत, पण गूळ असा थोडासा मिक्स करून घेतला की सगळ्या मिश्रणाला गूळ छान असा लागला जातो. आता आपण गूळ या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घेतला आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मूग बारीक केले होते तर तेच इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून हे आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर 2 बॅचमध्ये आता मी हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर असं मिक्सरला का फिरवून घ्यायचं, तर आपण यामध्ये जो गूळ घातलाय तो छान बारीक होण्यासाठी आणि लाडवाला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण आहे तर ते मी याच ताटामध्ये एक साईडला ठेवणार आहे, म्हणजे जास्तीची भांडी खराब व्हायला नकोत म्हणून. आणि जे राहिलेलं आता मिश्रण आहे ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया. आता दुसरी बॅच सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती छान असं या मिश्रणाला बाइंडिंग आलेलं आहे. तर आता यामध्ये ज्या काही गुठळ्या झालेल्या आहेत त्या आपल्याला हाताने थोड्याशा मोडून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला लगेच आता लाडू वळून घ्यायचे आहेत. तर असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान असं बाइंडिंग येतं, लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही. म्हणून असं हे मिक्सरला फिरवून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण लगेच लाडू बांधून घेऊयात. तर थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू इथं बांधून घ्यायचे, म्हणजे लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं बांधून घेऊ शकता. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती मस्त असा अगदी सहज असा आपला हा पहिला लाडू इथं बांधून तयार झालेला आहे आणि किती छान असा गोल गरगरीत अगदी सहज असा आपला हा लाडू वळला गेला आहे. अगदी शेवटपर्यंत सुद्धा हे लाडू अतिशय मस्त असे वळले जातात, अजिबात त्रास होत नाही. आणि असं तुम्हाला वाटलं की तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालेलं आहे, लाडू वळताच येत नाही, तर एकतर तुम्ही मिक्सरला परत हे थोडं थोडं करून फिरवून घेऊ शकता किंवा यामध्ये थोडंसं तूप घालून तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता. अगदी अतिशय सहज असे हे लाडू वळले जातील. आता अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण बांधून घेऊया. तर अशा पद्धतीने आज आपण हिरव्या मुगाचे लाडू कसे करायचे ते बघितले. तर कशी वाटते तुम्हाला ही आजची हिरव्या मुगाच्या लाडूची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. आणि जरा जरी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.